कृष्ण हरे हे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे 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 हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि देवाची द्वारी उभा क्षण भरी 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 तेने मुक्ती चारे साधेल्या तेने मुक्ती चारी साधेल्या तेने मुक्ती चारी साधेल्या हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे सोनी संसारी जीवे वेगो 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 करे वेद शास्त्रो वारे बायास वेद शास्त्र वारी माया सदा वेद शास्त्र वारी माया सदा हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा 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 द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी हरि मुखे मना हरि मुखे हरि मुखे मना 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारे बाया सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुने द्वारकेचे राणे पांडवागरे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पंढरीश परमात्मा ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अखंड तेजोनिधी समाधिक नसणारे माझे अलंकापूर निवासी विश्व माऊली ज्ञानोबा आहे मायबाप जाळोनी संसार बैसलो अंगणी ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी करून परमार्थाचा कळस केला अरे नवे जगाचा माता तळ्यावर यावा याकरता निर्माण केलेला पंचम वेद असणारा असा हा गाता जगाच्या कल्याणाकरता जगाच्या उद्धाराकरता ज्यांनी निर्माण केला असे असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमान श्री तुकोबर आहे शांतही आहे संतही आहे आणि श्रीमंतही आहे अशा तिन्ही पदव्या महाराष्ट्रामधून ज्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसतात ज्या महात्म्याला शोभून दिसतात असे असणारे माझे पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ बाबा अरे देवाचं लाडकं असावं देवावरती नितांत प्रेम असावं आणि स्वतः भगवंतावर 3 विक्रम असावेत एवढा मोठा ज्यांचा अधिकार देवाचे लाडके भक्त अधिकार संपन्न भक्त ज्यांचे 3 विक्रम स्वतः भगवंतावर आहेत विक्रम नंबर 1 स्वतःच्या हाताने जेवू घातलं विक्रम नंबर 2 देवाच्या जागेवर उभे राहिले विक्रम नंबर 3 आता खरं सांगू का एखाद्या उत्कृष्ट गायकानं गान गंधर्वाने एखादी चाल म्हणावी आणि त्याच्यामध्ये त्या चालीमध्ये दंगून एखाद्या व्यक्तीने हात वर करून नाचावं पण याच्यात नवल नाही तुमच्या आमच्या गाण्याने लोक वेडे होतील याच्यात नवल नाही पण ज्यांच्या भक्तीने ज्यांच्या कीर्तनामध्ये स्वतः भगवंत परमात्मा परमेश्वर नाचला एवढा मोठा ज्यांचा अधिकार हे 3 अधिकार स्वतः भगवंतावर ज्यांचे असावेत असे देवाचे लाडके आणि निस्सीम भक्त पंढरपूर निवासी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज आणि तत्कालीन सर्व साधू संत मंडळी यांच्या निस्सीम भावभक्तीतून चालत असलेली आपली वारकरी संप्रदायाची परंपरा वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा अरे बघता बघता जगामध्ये जन्माला आलेलो आपण आहोत पण जन्माला आलेलो आहोत हे खरं आहे
पण जन्माला आलो कशासाठी? कशासाठी आलो असेल? जन्माला यायचंय बरोबर आहे, एकतर यायला नको पाहिजे होतं, पण जन्माला आलो. पण जन्माला आल्यानंतर काय अशी काय आपण कीर्ती करून दाखवली का जेणेकरून लोकांनी वाहवा करावी, लोकांनी चांगलं म्हणावं? असं काही केलं का? पण माझं म्हणणं एक आहे, लोकाला आवडल असं वागण्यापेक्षा भगवंताला आवडल असं वागावं, हेच जगणं खरं आहे. जगामध्ये जन्माला आलेलो आम्ही सर्व सांसारिक मंडळी आहोत. ज्या अर्थी भगवंत परमात्मा परमेश्वराने आपल्याला अनमोल किमतीचा असा देह दिला. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं, आईच्या गर्भाशयामध्ये आपण असताना प्रथमतः आपल्याला इंद्रिय तयार झालं. ते म्हणजे कोणतं बरं? आईच्या गर्भाशयामध्ये असताना प्रथमतः आपल्याला इंद्रिय तयार झालं म्हणजे ते डोकं. डोकं या नावाचं इंद्रिय तयार झालं. पण डोकं हे इंद्रिय नुसतं भगवंताला अगोदर आपल्याला मागायलाच डोकं नव्हतं, तवा देवानं डोकं दिलं आपल्याला. बरं मला खरं सांगा, ज्यार्थी भगवंताने आपल्याला अनमोल किमतीचा देह दिला, त्याच्या बदलामध्ये भगवंताचे ऋण फेडण्याकरता आपण भगवंताला काय दिलं का हो? काय द्यावं भगवंताला? काय द्यावे यासी वावे उतराई, काय द्यावं त्याला? बरं नुसतं डोकंच दिलं का? काय काय दिलं? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग, नासे जीवपन भवरोग, नासे जीवपन भवरोग, नासे जीवपन भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण. भगवंत परमात्मा परमेश्वराला आपल्याला जर आकळायचं असेल तर भगवंताला काय द्यावं? जगामध्ये अशी एक गोष्ट आहे का जेणेकरून भगवंताला आवडेल? आहे का? तुम्हाला एक सांगतोच, गुह्य सांगतो बरं का भगवंताचं. भगवंताला आपल्याला देण्याकरिता भगवंताकडे भरपूर अशी साधनं आहेत, भरपूर अशा वस्तू आहेत. पण भगवंतानं आपल्याला द्यावं अशी एक वस्तू भगवंताकडे आहे बरं का. तिचं नाव काय माहितीये का? प्रेम. काय? प्रेम. भगवंत आपल्याला प्रेम देऊ शकतो, पण भगवंताच्या ऋणातून मुक्त होण्याकरता ज्या अर्थी भगवंताने आपल्याला अनमोल किमतीचा देह दिला, त्या अर्थी भगवंत परमात्मा परमेश्वराला आपण काय दिलं का हो? अजिबात नाही ना. काही नलगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. काय लागतं भगवंताला? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी. भगवंत परमात्मा परमेश्वराला आकळायचं असेल तर फक्त आणि फक्त भावाचा भुकेला असणारा भगवंत परमात्मा परमेश्वर आपल्याला आकळता येतो. साठवता येतो का? साठवता पण येतो ना. देवाला पूजावा देवाऱ्यात, देवाला भजावा देवळात, म्हणजे त्याचं भजन करावं देवळात,
आणि साठवावा. साठविला हरी साठविला हरी जी हृदय मंदिरे जी हृदय मंदिरे हृदय मंदिरे जे हृदय मंदिरे जे हृदय मंदिरे जे हृदय मंदिरे. साठविला हरी जी हृदय पूजावा देवाऱ्यावर, भजावा देवळात मंदिरात, साठवावा हृदयात. मासा साठवलेला भगवंत परमात्मा परमेश्वर आपल्याला वेळोवेळी आठवावा का नाही आठवावा? आठवायला पाहिजे ना. भगवंत परमात्मा परमेश्वर आपल्याला आठवायला पाहिजे. महाराज म्हणतात देवळामध्ये जा, तासभर नको जाऊ, दिवसभर नको जाऊ, 1 मिनिट सुद्धा नको जाऊ, पण माऊली ज्ञानोबर आहे हरिपाठाच्या अभंगामध्ये घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात किती वेळ जा. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. तेने मुक्तिचारी साधियेला, तेने मुक्तिचारी साधियेला, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. तेने मुक्तिचारी साधियेल्या, तेने मुक्तिचारी साधियेल्या, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. अरे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात, अरे ज्याला गीता कळाली नाही, गीतेतला थोडासा सार काढला, ज्ञानेश्वरीची प्राप्ती केली, सर्वसामान्य जड जीवाला याच्यातून या कलियुगातून तरुण जाण्याकरता ज्ञानोबराय म्हणतात देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या. मला खरं सांगा, बसलेल्या मंडळींना एक माझा प्रश्न आहे, इथं मुक्ती मिळवायला कोण बसलं का हो? मुक्ती मिळवायला कोण बसलं का? काही लोकांना सत्ता पाहिजे असते, काही लोकांना मान पाहिजे असतो, काही लोकांनी त्याला नावजलं पाहिजे ही पण त्याच्याकडं अपेक्षा असते. लोकांनी मला नावजावं, चांगलं मला धन मिळावं, चांगला मला बंगला मिळावा, चांगली गाडी मिळावी, नवे नवे चांगली बायको पण मिळावी. माणसाच्या इच्छापेक्षा असतात ना. पण असं कोणाला वाटतं का मला मुक्ती मिळावी? वाटतं का? बरं, मुक्ती अशी तशी काय कुठं बाजारात मिळते का? मुक्ती मिळते का? मला खरं सांगा, ज्या अर्थी भगवंत परमात्मा परमेश्वराने तुम्हा आम्हाला जन्माला घातलं, जन्माला घातल्यानंतर खरं सांगा ज्या अर्थी जन्मलाय त्या अर्थी कधीतरी मरावं लागणार आहे की नाही? लागणार आहे की नाही? खरं सांगा. जायाचे शरीर जाईल क्षणात, का हो गोपीनाथ पावेची ना. जायाचे शरीर जाणार आहे ना. मग मला खरं सांगा, एक दृष्टांत देतो, ऐका. संध्याकाळी तिने सांज झालेली आहे, 5-6 वाजलेले आहेत, आणि बघता बघता तुम्ही शेतातून घरी यायला लागलाय, आणि घरी येत असताना थोडा उजेड आहे, थोडा अंधार आहे, काळोख आहे. या काळोखामधून तुम्ही घरी येताय,
तुमच्या डोक्यावर सरणाचा बिंड आहे, जळणाचा बिंड आहे, ते तुम्ही डोक्यावर घेऊन घराची वाट चालताय. शेतातून थोडं बाहेर आलाय आणि बघता बघता तुम्हाला काहीतरी रस्त्यावर आडवं पडलेलं दिसतंय. आडवं पडलेलं दिसतंय हे बघून तुम्ही थांबला. थांबल्यानंतर तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झाला, तो साप असलाच पाहिजे, हा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. त्यामुळं त्या सापाला बघून तुम्ही भिला का नाही? त्याच क्षणी त्याच जागेवर तुम्ही थांबला. भिला ना? भिला. बघता बघता त्या सापाला भिला का सापाच्या चावण्याला भिला? चावण्याला. बर, चावण्याला घाबरला की चावण्यामुळं चढणाऱ्या विषाला घाबरला? चढणाऱ्या विषाला घाबरला. बर, चढणाऱ्या विषाला घाबरला का विषामुळं येणाऱ्या मरणाला घाबरला? कशाला घाबरला? येणाऱ्या मरणाला घाबरला. अरे ज्या अर्थी आनंदामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, आनंदामध्ये जन्माला आलो, पण आनंदामध्ये जन्माला आलेलो तितकंच खरंय, पण त्याच्याही पेक्षा खरं मरताना सुद्धा आनंदच असला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मरणामध्ये आनंद कसला आला? अरे जगला किती याच्यापेक्षा जगला कसा याला फार महत्व आहे महाराज. भगवंत परमात्मा परमेश्वर, अरे आयुष्यभर भगवंत परमात्मा परमेश्वराचं भजन केलंय, आनंदाने भजन केलंय. शेवटची मरणाची वेळ आहे आणि बघता बघता मरणाच्या दाढेमध्ये पडलेला माणूस आहे. काही क्षणामध्ये तो मरणार आहे. बघता बघता तो माणूस मेला आणि मेल्यानंतर डोळे बंद आहेत, कान बंद आहेत, सर्व इंद्रिय पूर्ण बंद आहेत, पण आत्म्यामध्ये आनंद आहे. तुम्ही म्हणाल आनंद कशाचा? अरे आयुष्यभर केलेलं भगवंत परमात्मा परमेश्वराचं नामचिंतन ते चालू आहे आणि ते भगवंताचं नामचिंतन ते आनंद देऊन जाणार आहे, म्हणून मरणामध्ये आनंद आहे. मग ज्या अर्थी एवढं भगवंताचं नामचिंतन आपण करावं, मला खरं सांगा देवाचं नाव किती गोड आहे हो, किती गोड आहे देवाचं नाव. बरं, त्याच्या अगोदर विचारतो, आता आपल्याला एखाद्या प्रश्नाची शंका निर्माण झाली तर आपण काय करतो? आपल्या गुरूंकडे जातो आणि शंकेचं निरसन करतो. ज्ञानोबा तुकोबांना आपण विचारतो आणि त्या शंकेचं निरसन करतो. अरे आपल्याला आलेली शंका आपण संत महंतांच्या ग्रंथाला विचारतो, संतांना विचारतो, पण संतांना आलेली शंका संत महात्मे कुणाला विचारतात? तर आपल्या सद्गुरूंना विचारतात. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना एक प्रश्न पडला. माऊली म्हणायची नक्की देव मोठा की देवाचं नाव मोठं? काय म्हणायची माऊली? देव मोठा की देवाचं नाव मोठं? म्हणे आता हे विचारायचं कोणाला? माऊली ज्ञानोबरायांचे गुरु निवृत्तीनाथ दादा. दादांना विचारलं, दादा ऐकलं का? नक्की देव मोठा की देवाचं नाव मोठं? दादानी सांगितलं देवाचं नाव मोठं. बरं, देवाचं नाव जरी मोठं असलं तरी देवाचं नाव किती मोठं? हरिपाट्यामध्ये ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड. चाड म्हणजे काहीतरी गुह्य विचारतात. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगना उनिवाड. अहो दादा, बघता बघता गुरुवर्य, भगवंतापेक्षा भगवंताचं नाव मोठं आहे, बरोबर आहे, पण नाव किती मोठं आहे? ज्ञानदेव पुसे म्हणजे विचारतायत निवृत्तीनाथ दादांना, दादा देवाचं नाव किती मोठं आहे? गगनाहुनी वाण नाम आहे, गगनाहुनी वाण नाम आहे, गगनाहुनी वाण नाम आहे, गगनाहुनी वाण नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, ज्ञानदेव पुसे
ज्ञानोबरायाने विचारलं निवृत्तीनाथ दादा बघता बघता भगवंत परमात्मा परमेश्वराचं नाव किती मोठं आहे. निवृत्तीनाथ दादा सांगतात गगनावनी वाड नाम आहे. अरे या आबाळापेक्षा या गगनापेक्षा भगवंत परमात्मा परमेश्वराचं नाव मोठं आहे. आता मला खऱ्या अर्थाने सांगा, ज्या अर्थी भगवंत परमात्मा परमेश्वराचं एवढं नाव मोठं, त्या अर्थी जगामध्ये सगळ्यात गोड काय हो? जगामध्ये सर्वात गोड काय? व्यवस्थित प्रश्नाचं उत्तर द्या बरं. ऐका, ऊस गोड की गुळ गोड? गुळ गोड. गुळ गोड की मध गोड? मध गोड. मध गोड की अमृत गोड? अमृत गोड. अमृत गोड की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. किती गोड आहे. अमृताला सुद्धा फिक अमृत जयास पिके पुढे. यावेळी विषाला सुद्धा कडू कडू विषाला असणाऱ्या विषाला सुद्धा हे नाम गोड करू शकतं. असं भगवंत परमात्मा परमेश्वराचं नाम अशा कडू असणाऱ्या विषाला सुद्धा गोड करू शकतं. ही ताकद फक्त नामाची आहे. मग तुम्ही काय करा, अभंगाचं दुसरं चरण. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. अरे पुण्याची गणनाच करता येत नाही. कोण करणार त्याची गणना? भगवंताचं राम नाम एवढं गोड आहे, जर ते तुमच्या आमच्या मुखामधून बाहेर पडलं तर त्याच्यासारखं पुण्य आहे का हो महाराज? अजिबात नाही ना. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. अरे बघता बघता हरी 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 हा मंत्र कुठून आला माहिती का तुम्हाला? हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. हा मंत्र कुणाचा आहे? ऐका. एके वेळी शंभू महादेवाला म्हणजे शंकर भगवानाला विष प्राशन केल्यामुळं दाह वाढला, शरीराचा दाह वाढला. अरे बघता बघता कंठ निळा झाला, निळकंठ नाव पडलं. शरीराचा दाह इतका वाढला, कशाने सुद्धा शांत होईना. म्हणून बघता बघता गंगा थंड आहे, गार आहे म्हणून मस्तकावर धारण केली. गंगा वागवितो शिरी, मस्तकावर धारण केली तरी सुद्धा त्याचा दाह शांत होईना. अरे बघता बघता चंद्र हा शीतळ आहे, चंद्र मस्तकावर धारण केला, भालचंद्र नाव पडलं, तरी सुद्धा दाह शांत झाला? अजिबात नाही. आणि बघता बघता दाह वाढला, काही केलं दाह शांत होत नव्हता. शंकर भगवान स्वतः तोंडामध्ये पुटपुटायचे. काय पुटपुटायचे माहितीये का? कोण हरील माझा दाह, कोण हरील माझा दाह, कोण हरील माझा दाह. आणि बघता बघता पार्वती आई साहेब तिकडून आल्या. म्हणे देवा काय म्हणे सारखं तोंडातल्या तोंडात पुटपुटताय बरं? शंकर भगवान म्हणले मी माझ्या देवाचं नाव घेतोय.
म्हणे तुमच्या देवाचं नाव? अव या जगाचे देव तुम्ही महादेव आहात, आणि तुम्हाला पण देव आहे का? हा म्हणे मला पण देव आहे. काय आहे तुमच्या देवाचं नाव? म्हणे हरी. हरी तुमच्या देवाचं नाव? हा माझा देव आहे हरी. कोण हरील माझा दाह, कोण हरील माझा दाह? हरी 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 म्हणत आलं महाराज. आणि हरी हरी म्हणता म्हणता हरी 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 हा मंत्र कोणाचा आहे? माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, हरी 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 मंत्र हा शिवाचा. 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 म्हणती जेवाचा तया मोक्ष. म्हणती देवाचा तया मोक्ष. म्हणती देवाचा तया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाचा तया मोक्ष. भगवंत परमात्मा परमेश्वर म्हणल्यानंतर, हरी म्हणल्यानंतर विष्णू परमात्मा म्हणजेच विठ्ठल. हर म्हणल्यानंतर स्वतः शंकर भगवान. भेदकासी नाड एक वेलांटीच आड. हरिहरा भेद नाही नका करू वाद. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. एका वेलांटीचा आड आहे ना. हरी म्हणल्यानंतर भगवंत परमात्मा परमेश्वर म्हणजे विष्णू असेल, विठ्ठल असेल, कृष्ण परमात्मा असेल, तो म्हणजे हरी. हर म्हणल्यानंतर माझे शंभू महादेव असतील, शंकर परमात्मा असतील. आणि बघता बघता हरी हा मंत्र दिला स्वतः भगवान शंकराने. अरे बघता बघता ज्ञानोबारायांनी सांगितलं हरिपाठामध्ये, देवाची दारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. या भगवंत परमात्मा परमेश्वराच्या द्वारामध्ये जा, इळभर नको. देवाची द्वारी उभा क्षण भरी. का इळभरी का दिवसभरी? नाही ना, क्षणभरी. अरे क्षण म्हणजेच तुमचं आयुष्य. माऊली ज्ञानोबा सांगतात क्षण म्हणजे, तुम्हाला खरं सांगू का, आता आपल्या जवळ भगवंत परमात्मा परमेश्वर आहे का? आहे का? आहे का? आपण भगवंत परमात्मा परमेश्वराला भरपूर अनेक ठिकाणी शोधतो. जळी स्थळी काष्टी पाशाने पुरून उरून उरलेला असा भगवंत परमात्मा परमेश्वर आपल्या जवळ सुद्धा आहे बरं का. पण आपण कधी विचार केला का भगवंत परमात्मा परमेश्वर आपल्या जवळ आहे? ज्ञानोबरायांची एकच ओवी सांगतो, जास्त सांगत नाही, एकच सांगतो. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू. का भ्रांतासी कामू विषयावरी. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू. का भ्रांताशी कामू विषयावरी. भगवंत परमात्मा परमेश्वर आपल्यामध्येच आहे ना. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू. का भ्रांताशी कामू. आणि बघता बघता या भगवंत परमात्मा परमेश्वराचे नामचिंतन, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. अरे घ्या ना नाव. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ. असं होऊन द्यायचंय का आपल्याला? नाही ना. देवाचं नामचिंतन घ्यायला काय लागतं? काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. अरे बघता बघता माऊली ज्ञानोबा सांगतात देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभा. आणि क्षणभर उभा राहिल्यानंतर बघता बघता तुला 4 मुक्तीची प्राप्ती होईल. त्या 4 मुक्ती म्हणजे कोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. समीपता देवाच्या जवळ राहणं, सलोकता देवाच्या लोकामध्ये राहणं, स्वरूपता देवाच्या रूपामध्ये विलीन होणं, सायुज्यता सायुज्य मुक्ती देवाच्या अधीन राहणं. बघता बघता सायुज्यता मुक्ती, सलोकता मुक्ती, स्वरूपता मुक्ती, या सर्व मुक्त्या, या 4 मुक्त्या तुला पाहिजे असतील तर, तुझा शेवट गोड व्हायचा असेल, या मुक्त्या पाहिजे असतील, तुला मुक्तता पाहिजे असेल, तुला धन संपत्ती नको असेल पण मुक्तता पाहिजे असेल तर तू काय कर?
हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. देवाच्या द्वारात यावंच लागल का? बरं नाही आलास तर चालते. याचा अर्थ असा नाही की भगवंताच्या द्वारामध्ये जाऊ नये असा मुळीच नाही. बरं तुला जमत नाही ना, भरपूर व्याप आहे ना, ठीक आहे. भगवंत परमात्मा परमेश्वराच्या नामाचं तुला चिंतन करायला वेळ नाही ना, तर राहू द्या. क्षणभर कर, क्षणभर तर असेल ना वेळ. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काय म्हण हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. याच्यासारखं पुण्यच नाही. बर तू संसारिक आहे ना? हा म्हणे संसारिक आहे. मग संसारिक आहे तर संसारी असावे, पण असोनी असा राहा ना संसारामध्ये. संसारामध्ये असून सुद्धा नसल्यासारखं आहे. मला खरं सांगा, भगवंत परमात्मा परमेश्वराचं नाव घेण्याकरता मनामध्ये असावं लागतं. ते मनामध्ये कसं असावं लागतं? एकदा भजन घेऊ. विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये विठोबार कुमाय विठोबार कुमार कुमाय जय विठोबार कुमाय बार कुमाय जय विठोबार कुमाय बार कुमाय विठोबार कुमाय बार कुमाय जय विठोबार कुमाय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई. अरे देवाच्या द्वारामध्ये गेल्यानंतर क्षणभर उभा राहा. क्षणभर उभा राहिल्यानंतर बघता बघता तुम्हाला हरिनामाची गोडी लागेल. नवे नवे तुम्हाला चारी मुक्ती प्राप्त होतील. पण हे कसं करा? संसारामध्ये राहूनच करा. ज्या अर्थी भगवंत परमात्मा परमेश्वर आखळायचा आहे ना, तर संसारामध्ये आखळू शकता बर का. पण संसारी असून नसल्यासारखं असं असाल तर संसारामध्ये भगवंत परमात्मा परमेश्वर प्राप्त करता येतो. अरे माझ्या माऊलीने स्वतः बायका पोरांचा संसार अजिबात केला नाही, पण या जगाला उपदेश केला अभंगाचं 3रं चरण. असोनी संसारी जीवे वे भूकरी. आसोनी संसारी जीवे वे भूकरी. आसोनी संसारी जीवे वे गुकरी. आसोनी संसारी जीवे वे गुकरी. वेदशास्त्र उभारी बाया सदा
मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बया सदा माझ्या ज्या विश्व मावली चक्रवर्ती ज्ञानोबा रायनी स्वतः बायका पोराचा संसार केला नाही पण जगाला उपदेश करा जगाला उपदेश केला असोनी संसारी जिव्हे वेगू करी विठ्ठल 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 विठ्ठल